लूकचे शुभवर्तमान अध्याय 8 ओवी 16 ते 18. दिव्यावरून धडा. कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवीत नाही किंवा पलंगाखाली ठेवीत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवटणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकले नाही, आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. ज्यांच्या जवळ आहे त्यांना दिले जाईल, आणि ज्यांच्या जवळ नाही त्यांचे जे आहे म्हणून त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताठायी जमलेल्या माझ्या प्रिय भाविकांनो, आपण प्रवास करून परदेशी आलो आहोत आणि मनात हेतू एकच आहे की काहीतरी चांगलं व्हावं, काहीतरी उज्ज्वल व्हावं, काहीतरी चांगल्या प्रकारे आपली प्रगती व्हावी, हातात 2 पैसे जास्ती व्हावे असावे. आणि खरोखर हे योग्य आहे, कारण थेसलोनिकरास पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे, जो मनुष्य श्रम करतो त्याला खाण्याचा अधिकार आहे. ओके, आता वृद्ध विचार किंवा वृद्ध लोकांचा पण घेत नाहीत, लहान मुलांचं घेत नाही, ते प्रार्थना करू शकतात. आपल्याला एक प्रभूने शक्ती दिलेली आहे. आपले पाचारण आहे मे बी शिक्षण आणि श्रम, आणि याद्वारे आपण शिक्षणाद्वारे किंवा कार्याद्वारे आपण पैसे जमा करतो, बुद्धिमत्व जमा करतो. कशासाठी? काहीतरी चांगलं व्हावं म्हणून. आता जे वाचन आपण ऐकलेले आहे, कशासाठी? हे वाचन आपल्या स्वतःच्या हितासाठी आपण ऐकलेले आहे. आपण म्हणा जगाचे प्रकाश आहोत. ख्रिस्त आपल्यामध्ये आहे व ख्रिस्त आपल्यामध्ये असल्यामुळे आपण जगाचा प्रकाश आहोत, आणि ज्या येशूने आपल्या सर्वांना त्या प्रकाशात भरलेलं आहे, ते येशूने आपल्या सर्वांना प्रकाशाने भरले आहे. आणि ज्या प्रकाशाने प्रभूने आपल्याला सर्वांना भरले आहे, तो प्रकाश फक्त स्वतःपुरती वाचन सांगत आहे, तो प्रकाश फक्त स्वतःपुरती मर्यादित न होता हा प्रकाश इतरांपर्यंत पोचावा, गरजवंत व्यक्तींपर्यंत पोचावा, लोकांपर्यंत पोचावा. आणि ज्यावेळी आपण असं करतो त्यावेळी आपण लोकांना मदत करतो, लोकांना सहाय्य करतो, लोकांचे जीवन उजळून टाकतो. आग लावणारे पुष्कळ आहेत, इतरांना त्रास देणारे पुष्कळ आहेत, इतरांचा छळ करणारे पुष्कळ आहेत. आपण कोण आहोत? आपण कोण आहोत यावरती विचार करणं फार महत्त्वाचं आहे. माझ्या जीवनाद्वारे मी इतरांच्या जीवनात त्यांचे जीवन प्रकाशमान करत आहे का? माझ्या वागण्याद्वारे मी इतरांचे वागणे प्रकाशमान करत आहे का? दॅट इज मोर इम्पॉर्टंट. इफ आय एम नॉट एबल टू लाईट अ पर्सन्स लाईफ अँड हेल्प दॅट पर्सन टू ग्रो वेल, व्हॉट इज माय आयडेंटिटी? व्हॉट एम आय स्टेईंग फॉर? व्हॉट एम आय डुईंग? जर तुम्ही जे श्रम करत आहात, तुम्ही जो त्याग करत आहात, तुमच्या कुटुंबात तुमच्यामुळे आनंद नसेल, इफ यू आर नॉट रिस्पॉन्सिबल टू ब्रिंग जॉय इन युअर फॅमिली, then what is the use of staying away from a family? If my presence in my family doesn't light my family, or doesn't make my family happy, or doesn't keep my family together united, or are they proud of you? If not, then starts the real problem. आपण देवापासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या देशापासून दूर गेलेलोच आहोत, परंतु आपल्या कुटुंबापासून, प्रियजनांपासून व देवापासून हळूवारपणे दूर जात आहोत. आपल्या सर्वांना प्रार्थनेचे सामर्थ्य आहे. We have been blessed by the Lord and we have been given the power of prayer. Are we praying? तुम्ही प्रार्थना करत आहात का? तुम्ही चांगले विचार ठेवता? तुमच्या जीवनाला शिस्त आहे का? इज देअर डिसिप्लिन इन लाईफ? अदरवाईज जस्ट सुसाट वाऱ्यासारखे आपण जीवन जगतो कधी कधी, आणि ते खरोखरच चुकीचं. आत्मपरीक्षण करणं फार महत्त्वाचं. आत्मपरीक्षण म्हणजे इंट्रोस्पेक्शन, दॅट एम आय लिव्हिंग अ लाईफ वर्दी ऑफ प्लीजिंग टू गॉड? Am I living a life worthy and pleasing to God? Am I hiding something, or am I away from the Lord? And surely, dear friends, when we introspect, we will get frightened. You and me also, not only just talking to you, we will be frightened. What is hidden in our lives, in our hearts, within ourselves?
So what are we going to do? The concluding lines of the scripture says, का नाही त्यांनी ऐको, म्हणजे ज्यांना त्यांनी सुवार्थ ऐकलेली आहे, शब्द ऐकलेले आहेत, स्वतःचे जीवन बदलायचे, बदला. स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा, चांगले जीवन जगा. लव युअर फॅमिली, लव युअर नियर अँड इवन. देयर आर पीपल, युअर फॅमिली मेंबर्स हॅव मेड अ सॅक्रिफाइस. मे बी यू हॅव सॅक्रिफाइस फॉर व्हॉट? And if this sacrifice doesn't benefit your near and dear ones, doesn't even benefit your friends, doesn't benefit people in need, dear friends, we have lost it. स्वतःसाठी कमवणं, स्वतःसाठी जसं मर्जीप्रमाणे जीवन जगणं. आय वॉन्ट टू लिव्ह माय लाईफ अँड दस आय कम हिअर अँड नोबडी कॅन नाव स्टॉप मी. आय वॉन्ट टू लिव्ह वॉट एव्हर आय वॉन्ट टू. इट इज अ ट्रॅजेडी. इट्स अ ट्रॅजेडी. अँड दॅट ट्रॅजेडी विल टेक अस डाऊन अँड लीड अस टू अ डाउनफॉल. We will have everything, but we will not have our own self. We will not have our families. We will not have a near and even the worst part. God is there with us, but we will not be with God. Is it happening with our life? Here again, I'm not to condemn you. I'm proud of you that you are doing great things. I'm proud of you that you have come together. I'm proud of you that you want to be together, help each other. Help each other to lead a good life. एकमेकांना मदत करा की त्यांनी सर्वांनी चांगलं जीवन जगावं. एकमेकांना सहाय्य करा की त्यांनी प्रभूमध्ये वाढावं. एकमेकांना मदत करा की त्यांच्या बोलणे वागणे आहे त्यामधून त्यांना मार्ग दाखवून की चुकीच्या मार्गाने ते जात आहेत त्यांना चांगले मार्ग दाखवा. And don't worry, God will bless you. Make yourself proud. Make yourself proud in the eyes of God. Make yourself proud in the eyes of family. Make yourself proud in the eyes of people who you encounter. And surely God will bless you. परमेश्वराने जीवन दिले आहे. We just see sometimes people just collapse and gone like simply. But the gul, people have died. I don't know. Today I'm talking to you. Tomorrow I may not be there. Or today I may not be there. But today I'm proud of myself that I've done something for people, for families, even for my own self. Maybe I can do much more better. What can I do? What can I do? कुरकुर करण्यापेक्षा, अंधाराविषयी कुरकुर करण्यापेक्षा एक मेणबत्ती पेटवा, म्हणजे तो अंधकार नाहीसा होईल. Start, dear brothers and sisters. God loves you. What I can say, God loves you and God has a big plan for you. Will you fulfill that plan? Will you be faithful to that plan? Will you do what God wants you to do? God wants you to love and to be loved. Again, this love should be pure. This love should be holy. This love should be worthy. This love should be transforming people's life. This love should not create, inverted commas, should not create fright. Be careful of your life, what you live. Be careful. To conclude with all these things, I bless you in God's name. प्रभूच्या नावाने तुमच्यासाठी आशीर्वाद मागत आहे. प्रभूच्या नावाने तुमचे सामर्थ्य मागत आहे. प्रभूच्या नावाने तुमच्यासाठी कृपा मागत आहे. God will bless you. Are you ready for this blessing? And if you're ready for this blessing, allow yourself to be transformed. Allow yourself to be transformed. Pray every day. Pray every day. Whatever happens, listen to prayers, listen to spiritual talks, listen to spiritual hymns. Transform yourself. Imbibe yourself or take more of God. That will help. Second, I don't know about your confessions. We're not doing your confessions. If you have a church close by, go. If not possible at all, you can read Psalm 51, ask for Lord's forgiveness, mercy, do this examination of conscience, and take opportunity to go for a confession. Third is serious discipline. Targets are more important, but how do I achieve these targets? कशा प्रकारे जे goals आहेत माझ्या जीवनात कशा प्रकारे मार्ग दाखवत आहे? Serious discipline is more important. And when we have the serious discipline, more we will be better people, not bitter people. God bless you. Praying for you, praying for your safety. And as I make a prayer for you, be blessed. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव. परमेश्वर आमच्या कुटुंबियांसाठी विशेष प्रार्थना करीत आहोत.
सामर्थ्य व आशीर्वाद त्यांच्या समवेत राहा, त्यांना आशीर्वादित कर, त्यांची सर्व बंधनं मुक्त कर, त्यांना शुद्ध कर, पवित्र आत्म्याद्वारे त्यांना स्पर्श कर, शांतीचे वरदान, आरोग्याचा स्पर्श त्यांना सर्वांना प्राप्त होते. हे प्रभू, आम्ही विश्वासाने या सर्वांना चिन्हांकित करत आहोत, त्यांचे सर्व हेतू चिन्हांकित कर. लॉर्ड, ब्लेस देम, ब्लेस द फॅमिली, ब्लेस द स्टे, ब्लेस द प्लेसेस, bless their journey, bless their families, bless the near and dear ones, bless their work situation, bless their studies, remove all fears, bless their health, give them your mighty blessings, keep them always transformed. परमेश्वर त्यांना आशीर्वाद. पवित्र मरिया, आम्ही आमच्या कुटुंबासाठी, या बंधूंसाठी, या भगिनींसाठी विशेषतः मध्यस्थी करत आहोत. परमेश्वर जे एकटे असतील त्यांना तुझ्या स्पर्शाने भरे, पवित्र कुटुंबात त्यांची विशेषतः मध्यस्थी कर, त्यांचा हात पकड की त्याद्वारे तुझा गौरव त्यांच्या जीवनात सदैव होऊ दे. लॉर्ड, ब्लेस देम विथ हॅपीनेस अँड जॉय अँड पीस. Let your glory shine in their lives forever. May their needs and their dreams and aspirations be guided by you. त्यांच्या अडचणी, त्यांच्यापासून अडचणी असतील, त्यांची बंधनं असतील, त्यांची दूर टाक, त्यांना पवित्र ठेव, त्यांना शुद्ध ठेव, त्यांची आर्थिक परिस्थिती बळकट कर. Lord, believe and trust that you are with them. Lord, blessing them, anointing them, keep them always blessed and keep them always. Let bless their families. त्यांची कुटुंब आशीर्वादित कर. Their job, bless their works, bless their friends, bless everyone who is now watching it right now. In the holy name we pray for them. Hallelujah, 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 hallelujah. Shira la 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 la, shira la 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 la. Yeshu, 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 Jesus Lord and Master. Yeshu, Yeshu, Yeshu. God bless them, God bless them, God bless them, bless them, bless this unity, bless the peace, bless the happiness. Hallelujah, 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 hallelujah. Shira la 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 la, shira la Yeshu, 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 Yeshu. Together recite, Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done, on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you amongst women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and the hour of our death. Amen. The Lord be with you, and with your spirit. And may Almighty God bless you, Father, Son, and the Holy Spirit. Amen. Jesus is Lord, now and forever. Now and forever, Jesus is Lord. And all the people said, Amen. God bless you. Praying for you. Be together. I'm happy that you come together as family members or people from Vasai, all the places. आणि खरोखरच आनंद होत आहे तुमच्यासाठी या संदेश देण्यासाठी. आणि हा संदेश देताना मला देखील माझी तयारी मी केलेली, प्रयत्न केलेला आहे. अँड डोंट वरी, एनिथिंग यू रिक्वायर, आय एम ऑलवेज देअर. Keep smiling, love each other, and be happy, be prosperous. Thank you.